नमस्ते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक आपल्या आवडती युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दिक सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे का ज्या विद्यार्थ्यांनी आता बेस्टला फॉर्म भरलेला आहे, वाहक कंडक्टर या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, जे मुंबईमध्ये जी सिटी बस म्हणजे बेस्ट असते त्या बेस्टसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि आपली परीक्षा टीसीएस घेणार आहे, कारण आपले कोण जे फॉर्म फिल करून घेतले टीसीएस ने करून घेतले. टीसीएस असेल, टीसीएस जास्त दिवस पेपरला देत नाही किंवा टीसीएस ला एखादा स्लॉट एमटी असला आणि कारण आपल्या मुलांची जी संख्या आहे फॉर्म भरण्याची ही कमी संख्या आहे, जास्त काही फॉर्म आलेले नाही त्या ठिकाणी. लक्षात, एकदम कमी फॉर्म आलेले, कमी म्हणजे इतकेही कमी नाही, परंतु अपेक्षित जेवढे धरले होते का बाबा एवढे फॉर्म येतील तेवढे फॉर्म येतील तेवढे आले नाही. कदाचित जर बेस्टनी ही भरतीची घोषणा जर अगोदर केली असती आणि नंतर जर जाहिरात आली असती तर नक्कीच लई जणांचे फॉर्म आले असते. मात्र त्या ठिकाणी बॅच नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना कंडक्टरचा बॅच नसल्यामुळे त्यांना फॉर्म भरता आलेला नाही आणि पर्याय असतो खूप कमी फॉर्म आलेले. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, परीक्षा आपली 2 महिने 1.5 महिने 50 दिवसाच्या आसपास किंवा 45 दिवसाच्या नंतर आपली परीक्षा या ठिकाणी 100% परीक्षा होऊ शकते. त्यानंतर परीक्षा स्वरूप कसं असणार आहे मित्रांनो, त्या संदर्भात तुम्हाला मी सांगितलेलं आहे का परीक्षेचं जे स्वरूप असणार आहे आपलं ते असं असणार आहे की जे काही परीक्षेचं स्वरूप असणार आहे हे मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलेलं होतं, आता पुन्हा सांगतोय. आपल्याला पाहून घ्या, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे वेतन असणार आहे आपल्याला ते वेतन असणार आहे मित्रांनो 22,000 साठी मूळ वेतन असणार आहे 22,000 रुपये, प्लस त्यात महागाई भत्ता असणार आहे, प्लस घर भाडा भत्ता, प्लस वैद्यकीय भत्ता, प्लस गणवेश धुलाई भत्ता, तसंच रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास, असं एकंदरीत जर सगळं धरलं तर 36,000च्या आसपास ते अमाऊंट तुमच्या पेमेंटची जाती. विथ जॉब हा परमनंट आहे, जरी शासकीय नसेल तरी निमशासकीय पण शासनाचे सगळे रोल असणारा, शासनाचे सगळे धोरण लागू असणारा निमशासकीय परमनंट सरकारी जॉब म्हटलं तरी हरकत नाही. याला मित्रांनो लक्षात ठेवा, प्रतीक्षा यादी सुद्धा लागणार आहे, म्हणजे 364 जागा प्लस तुमची काही प्रतीक्षा यादी सुद्धा त्या ठिकाणी लागू शकते किंवा 364 मध्येच प्रतीक्षा यादीला ते मेन्शन करू शकतात. मात्र विषय आता असा आहे, लक्षात ठेवा, नीट बारकाईने ऐका, कारण का बरेच विद्यार्थ्यांनी मला जे काही काल आज 2 दिवसात जे काही कॉल आले त्याच्यावरून समजलं का विद्यार्थ्यांना काही बरीच माहिती अपूर्ण आहे. आता लक्षात ठेवा, कंडक्टरचं लायसन आणि बॅच ते सगळं एकच आहे, काय 2-2 ठिकाणचा विषय नाहीत. आता तुम्हाला अंकगणित आहे हे टीसीएस घेणार आहे, सामान्य आणि चालू घडामोडी टीसीएस घेणार आहे, आणि भाषा ज्ञान मराठी आणि इंग्रजी हे पण टीसीएस घेणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे परीक्षेचं स्वरूप आहे हे पूर्णपणे ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तुमची परीक्षा ऑनलाईन होणार, त्याच्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट येणार, रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुम्ही ती पूर्ण पाहणार, आपण काय चुकीचं लिहिलं होतं, काय बरोबर आहे, काय वगैरे सगळं कळणार. 30 प्रश्नाची परीक्षा असणार आहे. मे बी फायनलला 30 किंवा 40 मध्ये गडबड होऊ शकते, मात्र 31 ते 40 या दरम्यान प्रश्न असणार आहे. आपण टेस्ट सिरीज जी लॉन्च केलेली आहे ही सध्या 30 नेच लॉन्च केली, शेवटचे 10-15 पेपर हे आपण 40 ने देणार आहेत. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे तुम्हाला दोन्हींचा पण सराव होऊन जाईल, वेळेचा पण आणि विषयांचा प्रश्नांचा पण. मात्र सध्याच्या स्टार्ट जी उद्यापासून आपली टेस्ट सिरीज सुरू होते याला आपण 30च प्रश्न तुम्हाला देतो. लक्षात, अतिशय सुंदर टेस्ट सिरीज असणार आहे. पूर्णतः टीसीएसने इथून पाठीमागे विचारलेले जे काही प्रश्न असणार आहेत, दर्जा आणि क्वालिटी, ते सगळे प्रश्न आपण टीसीएस मध्ये आपला टेस्ट सिरीज मध्ये ऍड करणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी विशेष त्यांनी भर दिलाय. चालू घडामोडी हा विशेष टॉपिक टाकलेला आहे, त्याच्यामुळं चालू घडामोडीवरती आपल्याला 10 पैकी बऱ्यापैकी प्रश्न असणार आहे आणि आपण त्या टेस्ट सिरीज मध्ये चालू घडामोडीवरती जास्त भर देणार आहे. पूर्णपणे चालू घडामोडी, लेटेस्ट चालू घडामोडी घेणार आहे. त्याचबरोबर बीएमसीचे काही प्रश्न ते पण त्यामध्ये ऍड असतील. मित्रांनो हा आपला स्वरूप असणार आहे. परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी म्हणजे ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळे आपण टेस्ट सिरीज जी विद्यार्थ्यांना सराव पेपर आहे हा सुद्धा ऑनलाईन अरेंज केलेला आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक जे काही तुम्हाला वाटतंय का स्पर्धा मोठी वगैरे, मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे आणि ही तुम्हाला नोकरीची खूप मोठी सुवर्ण संधी आहे. कारण का फॉर्मची संख्या कमी आहे. मला वाटलं होतं 50-60 हजाराच्या वर फॉर्म जाऊ शकतात, कारण का त्याच जागेवर जर बीएम मुंबईची जर 364 शिपाई म्हणा, क्लास 4 ची म्हणा किंवा चतुर्थ श्रेणी एखाद्या सफाई कामगारची जरी पोस्ट असते ना तर 1,00,000 फॉर्म त्या ठिकाणी आले असे तुम्ही पाहिलं इथून पाठीमागच्या भरत्यांना. मात्र एकदम मापात फॉर्म आहेत, कारण का आता फॉर्म किती हे मी एक्झॅक्ट सांगू नाही शकत, परंतु जो काही लास्टचा आकडा आपल्या हाती आलेला आहे तो 21-22 हजारापर्यंत आलेला आहे. म्हणजे फॉर्म त्याच्या पुढे माग असू शकतात. मी तुम्हाला सांगितलंय, मी त्यांना त्याची संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय परंतु संपर्क झाला नाही. मात्र ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना बाकी सुवर्ण संधी, तुम्ही संधीचं सोनं करा. लक्षामध्ये तर ते कसं, तर बेस्ट बस वाहक भरती 2026 जी काही निघलेली आहे मुंबईमध्ये, त्याच्यासाठी मित्रांनो आपण त्याच धर्तीवर
सेम टीसीएस पॅटर्न इथून पाठीमागच्या ज्या काही आमच्या टेस्ट सिरीज होत्या, जिल्हा कोर्ट असन, डिस्ट्रिक्ट कोर्ट असन, म्हणजे हायकोर्ट असन, वनरक्षक असन, पोलीस नव्हतं तरी पोलिसला पण आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च करतो, राज्य उत्पादन शुल्क असन, तलाठी असन, इथून पाठीमागे ते टीसीएस घेत होतं. तर त्याच प्रश्नातील महत्वाचे आयएमपी जे जास्त वेळा विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न नवीन टीसीएस पॅटर्न नुसार आपण बेस्ट सराव पेपर बॅच आपण सुरू केलेली 1.0 आणि ही बॅच उद्यापासून सुरू होती. ही बॅच मित्रांनो तुम्हाला अंकगणित असन, सामान्य असन, चालू घडामोडी असन, मराठी असन, इंग्लिश असन, सगळं काही तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. पूर्णतः टीसीएस पॅटर्न नुसार सराव पेपर असणार आहे. मित्रांनो तुम्हाला तसं पण लक्षात ठेवा, तुम्हाला मोठमोठे क्लास लावायचे असतील, लेक्चर करायचे असतील तर करा, पण माझं एक तुम्हाला सांगणं आहे, 1000, 2000, 10,000चे क्लास लावण्याची गरज नाही. याचं कारण एकच आहे, कारण का तुम्हाला इनमिन 30 प्रश्न, त्याच्यात तुम्हाला 10, 15, 20 प्रश्न तसे पण येणार आहेत, तुम्हाला स्वतःहून येणार आहेत. राहतोय प्रश्न पुढच्या 10-12 मार्काचा, तर ते मार्क आपल्या टेस्ट सिरीज मधून कव्हर होतील. मात्र एक लक्षात ठेवा, यामध्ये बराच वर्ग हा ड्रायव्हिंग लाईन मधला वर्ग आहे का ज्यांचा आणि स्पर्धा परीक्षेचा किंवा अभ्यासाचा किंवा पुस्तकाचा जास्त कामाच्या ताणामुळे जास्त संबंध आलेला नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला टेस्ट सिरीजने एक संबंध असा होणार आहे टेस्ट सिरीजचा फायदा का वेळेचं नियोजन करणार. आपण अर्धा तास वेळ देणार, तुम्हाला 30 प्रश्नांना फक्त अर्धा तास वेळ देणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रश्न कसे असतात समजणार आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला पेपर कसा सोडवायचा, ऑनलाईन पेपर कसा असणार आहे ते समजणार आहे. पेपर सबमिट झाल्यानंतर लक्षात ठेवा, पेपर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पेपर सबमिट केल्यानंतर लगेच तुम्हाला 30 पैकी किती मार्क्स मिळाले हे कळणार आहे. कोणता प्रश्न चुकला ते कळणार आहे. उत्तर चुकीचं कोणतं होतं, आपलं चुकलेलं उत्तर काय आणि उत्तर बरोबर काय ते कळणार आहे. काही प्रश्नांचे 90-95% त्या प्रश्नांचं तुम्हाला स्पष्टीकरण पण भेटणार आहे लगेच खाली. या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला देणार आहे फक्त 100 रुपयामध्ये. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी लगेच माझा नंबर दिसतोय, वाटलं तर स्क्रीनशॉट करून ठेवा नंबरचा, 9766853675. या नंबरवरती लगेच जा. काहीच नका करू, कॉल नका करू, SMS, व्हॉट्सअप, बिट्सअप काहीच करू नका. डायरेक्टली जा त्याच्यावरती 100 रुपये पेमेंट करा गुगल पेला आणि स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला शेअर करा व्हॉट्सअपला त्याच नंबरला. आणि फक्त खाली तुमचं नाव टाका, XYZ आणि खाली टाका बेस्ट टेस्ट सिरीज. बस एवढं टाका. तो पुढच्या 2-3 तासात तुमचा प्रवेश होऊन जाईल. उद्यापासून आपली टेस्ट सुरू होती. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची त्या सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. हवी असेल पोस्ट ती पण बेस्ट तर जॉईन करा आपली टेस्ट. अतिशय महत्वाची अशी टेस्ट असणार मित्रांनो. ह्या टेस्टला तुम्हाला फरक मी सांगत नाही का ह्या टेस्टला तुम्ही ऍडमिशन घेतलं म्हणजे तुम्ही कंडक्टर झालेच किंवा आपल्या टेस्ट मधली, पण एक डायरेक्शन तुम्हाला असं कळणार आहे. टीसीएस ला तुम्हाला ऑनलाईन सामोरे जायचे. बरेच विद्यार्थी असे असणार आहे आता पेपर देणारे का ज्यांनी आतापर्यंत कोणताच पेपर दिलेला नसणार आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची ही टेस्ट सिरीज आपली असणार आहे का ज्याच्यातून तुम्हाला एक तर गोष्ट कळेल का टीसीएसचा पेपर कसा द्यावा लागणार आहे. पेपर सबमिट झाले तुम्हाला तुमचे मार्क कळणार आहे, तुम्हाला तुमचे किती मार्क्स आले, तुम्हाला एकूण मुलांपैकी रँक मध्ये कळणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकलेल्या प्रश्नांचं जे चुकलेत आणि जे उत्तर बरोबर त्याचं काही स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच प्रश्नांचं मिळणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही आता जॉईन झालेले, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्या ग्रुपवरती इतर काही पीडीएफ असतील, मुंबई संदर्भात महत्वाच्या माहिती असतील, बेस्ट संदर्भात महत्वाच्या माहिती असतील, ते मोफत मध्ये जे काय माझ्या पद्धतीने तुम्हाला देता येईल तेवढं देणार आहे. हे सगळं काय आपल्याला भेटणार फक्त ओनली 100 रुपयामध्ये. त्यामुळे जास्त उशीर न करता सर्वांनी लगेच जायचंय. हा माझा नंबर दिसतोय ठिकाण जा आणि आपली ही बॉम्बे हायकोर्ट बेस्टची मुंबई बेस्ट बस वाहकची टेस्ट सिरीज जॉईन करा आणि कंडक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. कारण की स्पर्धा मापात असणारे कमी जरी मार्क्स मिळाले, कट ऑफ पण कमी लागू शकतो. कॅटेगरी वाईज तर तो खालीवर कट ऑफ होणार, त्यात काहीच कुठल्या प्रकारची शंका नाही. ओके, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकार जास्त उशीर न करता आपली टेस्ट सुरू होते, लगेच जायचंय आणि टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून घ्यायचं. ओके, टेस्ट सिरीज असणार आहे. हा जो तुम्हाला सिलेबस समोर दिसतो अभ्यासक्रम, पूर्ण टेस्ट सिरीज त्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. आता बरेच जण आम्हाला विचारतात का सर तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये काय देणार आहे, तर काय देणार हे जर कळायचं असेल तर बाळांनो, हे जे तुम्हाला दिलंय इथं एवढं जे दिलंय तेवढंच देणार आपण. आलं लक्षामध्ये, प्रत्येक विषयाची बहुपर्याय चाचणी ही 10 गुणांची असणार आहे. त्याच्यामुळे 10 मार्काला अंकगणित, 10 मार्काला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, 5 मार्काला भाषा ज्ञान आणि म्हणजेच मराठी आणि 5 मार्काला इंग्रजी, असं सुरुवातीला असेल. नंतरच्या 15 पेपरला मी तुम्हाला कव्हर करून देईन. आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर चालू घडामोडीचा एखादा जनरल वैयक्तिक पेपर सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ. ओके, नो प्रॉब्लेम. तर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असलेलं का बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला याच्या संदर्भात कॉल SMS केलेत का सर आम्ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे, टेस्ट सिरीज लावली आणि आम्हाला टेस्ट सिरीज लावायची कारण का ऑनलाईन एक्झाम आहे, मात्र सर आम्हाला थोडंसं बुक जरा भेटलं तर त्या बुक मधून थोडं वाचायला भेटेल, ऑफलाईन आम्हाला पाहता येईल, मागचे काही पेपरांचा आधार घेता येईल आणि त्यानुसार आम्ही हे करू. तर मित्रांनो, तुमच्यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभाग म्हणजेच बेस्ट व MSRT साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. मुंबई बेस्ट बस वाहकचं मित्रांनो 40 प्रश्नपत्रिका संच असतात स्पष्टीकरणांसह 2011 ते 2026 पर्यंत. MSRTC बेस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC,
बृहन्मुंबई जिल्हा विशेष, मुंबई शहर व मुंबई उपनगर तांत्रिक नोट्स, हे सगळं काय याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. 1480 प्लस प्रश्नांचा समावेश असणार आहे. ते पण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असणार आहे. मित्रांनो, हे जर टेस्ट सिरीज पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांचे हे पुस्तक आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचे पुस्तक अतिशय महत्वाचं. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई असन, नाशिक असन, छत्रपती संभाजीनगर असन, नागपूर असन, महत्वाच्या ठिकाणी सगळ्या बुक स्टॉल वरती पुस्तक अवेलेबल आहे. आणि जर बऱ्याच जणांना वाटत असेल का आमच्या बुक स्टॉलला नाही, तर तुम्ही 90 28 96 75 77 88 88 78 88 00 55 54 पण संपर्क करू शकता आणि हे पुस्तक खरेदी करू शकता. आता तुम्हाला हा पेपर दिल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हर सारखी चालकची स्किल टेस्ट नाही, कुठल्याही प्रकारची बाकीच्या ठिकाणी मुलाखत असतात तशी मुलाखत नाही. हायकोर्टच्या ड्रायव्हरला मुलाखत असते, तुम्हाला मुलाखत नाही, स्किल टेस्ट नाही, काहीच नाही. कारण त्याची जागा ड्रायव्हरची नाही, मेन म्हणजे ही जागा कंडक्टरची, त्याच्यामुळे थोडा स्किलचा विषयच येत नाही. डायरेक्टली पेपरला मार्क पडले आणि कट ऑफ मध्ये तुम्ही बसला तर कट ऑफ मध्ये बसला म्हणजे डायरेक्ट तुमचं फायनल सिलेक्शन होणार, त्यात कुठल्याच प्रकारची अडचण नाही. मग त्यासाठी महत्वाचं काय मित्रांनो, आता तुमच्या समोर आणि लक्षात ठेवा टीसीएस येते. टीसीएस 2-2.5 महिन्यात तुमचा पेपर घेऊ शकते, परीक्षा 2-2.5 महिन्यात होऊ शकते, लवकर तुमची परीक्षा होऊ शकते जर त्यांचे काही इंटरनल प्रॉब्लेम जर झाले नाही. लक्ष टीसीएस पेपर घेऊन टाकत, कारण तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत टीसीएसनी फॉर्म भरून घेतल्यानंतर टीसीएस 2-3 महिन्यामध्ये पेपर घेतं. मित्रांनो, परीक्षा स्वरूप कसं असणार हे मी तुम्हाला सांगितलंय, अभ्यासक्रम कसा असणार हे सांगितलंय. आता राहिला प्रश्न सराव पेपर आणि टेस्ट सिरीज, याच्या माध्यमातून तुमची संपूर्ण तयारी करून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. मात्र तुम्हाला पण अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही पण वाचन करत चला, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता, तुम्ही पण सराव करा. टेस्ट सिरीज म्हणजे काय असतं? टेस्ट सिरीज म्हणजे अभ्यास नसतो, तुम्ही केलेल्या अभ्यासाला उजळणी देणं म्हणजे टेस्ट सिरीज आणि सराव पेपर असतात. का जे माझ्या विद्यार्थ्यांनी आता हायकोर्टला पण त्याचा अनुभव घेतलेला आहे. फक्त पेपर आणि डायरेक्ट निवड, फक्त पेपर आणि डायरेक्ट निवड होणार तुमची, बाकी तुम्हाला दुसरं काहीच नाही ना, सेकंड काही करायचंय किंवा ना मुलाखत आहे ना स्किल टेस्ट आहे ना काहीच नाही. डायरेक्ट पेपर देणे आणि पेपर दिला का डायरेक्ट सिलेक्शन. त्यामुळे ज्यांनी फॉर्म भरलाय त्या फॉर्म भरलेल्या उमेदवारांना अतिशय सुवर्ण संधी आली, लक्षात ठेवा. खूप महत्वाची संधी, तुम्हाला या संधीचं नक्की सोनं करा बाळांनो, अतिशय चांगली संधी आलेली. आणि 364 म्हणजे जागा सुद्धा भरपूर आहे. कारण का बेस्ट मध्ये बऱ्याच दिवस झाले भरती प्रक्रिया प्रलंबित होती, भरती प्रक्रिया झाली नव्हती. आणि लक्षात ठेवा, ज्यांचा फॉर्म सबमिट झाला नाही किंवा ज्यांनी बरं, नाराज होऊ नका, कारण का बेस्ट मध्ये पुन्हा ड्रायव्हर आणि कंडक्टर दोन्हीच्या पण जागांची जाहिरात लवकर बेस्ट मध्ये तुम्हाला दिसेल. कारण का बरेच कॅन्डिडेट, आता कॅन्डिडेट म्हणण्यापेक्षा बरेच वाहक चालक रिटायर झालेले आहेत, बऱ्याच जागा रिक्त राहणार आहेत लक्षामध्ये. त्याच्यामुळे पुन्हा पण भरती येऊ शकते. मात्र आता सध्या पुरतं ह्याच भरतीचा विचार करा आणि या भरतीनिशी समोरे जा. ओके, ठीक आहे. आणि हो, टेस्ट सिरीज ज्यांना जॉईन करायची सराव पेपर त्यांनी लवकर जॉईन करून घ्या, कारण का उद्यापासून आपली बॅच या ठिकाणी सुरू होत आहे. बाळांनो, ही जी काय आपली बॅच आहे, ही बॅच ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी काहीच लोड घ्यायचं नाही. तुम्हाला पूर्णपणे अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, मराठी, इंग्लिश सगळं मिळेल, काहीच नाही. फक्त जायचं, हा नंबर तुम्हाला दिसतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, तिथे जाऊन जॉईन करा. या नंबर दिसतो त्या नंबरवर जायचं, 9766853675 लगेच संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपला मेसेज करा आणि डायरेक्टली पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका ना आपला प्रवेश निश्चित करून घ्या आणि उद्यापासून पेपर सोडवत चला. ओके, भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.